असं. नमस्कार. आज आपण 6वा अध्याय बघणार आहोत अधिक मासाचा. काल सरड्याचं उदाहरण होतं नृगराजाचं. दीप प्रज्वलनाचे पुण्य. लक्ष्मी नारायणाला विचारते, देवा, अनेक पापांचं दोषांचं क्षालन करेल असं एखादं पूजाव्रत नाही का? जर असेल ते कोणतं, त्याचं फल काय ते कृपा करून मला सांगा. तेव्हा प्रसन्न झालेले भगवान म्हणाले, देवी, पितृहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, गुरुहत्या, मद्यप्राशन, पापाचरण, असत्यवचन, परश्रीगमन ह्या आणि अशा अनेक पातकांपासून ज्या एकाच व्रताने मुक्ती मिळते ते म्हणजे दीपपूजा आणि दीपदान व्रत. अधिक महिन्यात देवासमोर एक चौरंग मांडावा, त्यावर कलश, ताम्हण ठेवावं, तामणात तुपाचा दिवा लावावा, त्याचं रोज पूजन करावं. शेवटी हा दीप सत्पात्र ब्राह्मणाला दान द्यावा. असं केलं तर सर्व पापांचा नाश होतो, घर सुख सौख्यांनी भरून जातं व मोक्षप्राप्ती होते. सरस्वती नदीच्या काठावर एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तोही दीपपूजा नेहमी करत असे. पहाटे उठायचं, सरस्वती नदीत स्नान करायचं, दीपपूजा करायची, प्रार्थना करायची, भगवान पुरुषोत्तमाचं नामस्मरण करायचं, हा त्याचा नेम होता. अशाच एका अधिक महिन्यात तो ब्राह्मण ही दीपपूजा करीत असतानाची गोष्ट. एके दिवशी सुशर्मा पहाटे स्नानाला गेला आणि इकडे त्यानं लावून ठेवलेला दिवा शांत होत आला होता. त्याच वेळी तिथं एक उंदीर फिरत होता. तो खुडबुड ऐकून जवळचं मांजर सावध झालं. त्यानं कान टवकारले, इकडे तिकडे नजर फिरवली, तो त्याला उंदीर दिसला. उंदराला पकडायला मांजरानं उडी मारली आणि त्या गडबडीत मांजराचा धक्का दिव्याला लागला. दिव्यातली वात पुढे सरकली. शांत होत आलेली ज्योत परत उजळली. लख प्रकाश पडला. शिकार हातची गेली, पण कळत न कळत त्या मांजराच्या हातून दीप प्रज्वलनाचं सत्कृत्य घडून गेलं. तोच अंगणात एक विमान आलं. घंटानाद होऊ लागला. घरात आलेल्या देवदूतांनी त्या मांजराला नमस्कार करत म्हटलं, हे पुण्यवंत प्राण्या, चल, तुझ्यासाठी देवांनी विमान पाठवलं आहे. माझ्यासाठी? आणि देवानं विमान पाठवलंय का? कशासाठी? मी असं काय विशेष केलं आहे? मांजरानं मोठ्या विनयानं विचारलं. अरे, हा अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यात देवापुढील दिवा सतत चालू ठेवणं ही पुण्यदायी गोष्ट आहे. मगाशी तू उंदराला पकडायच्या प्रयत्नात असताना तुझा धक्का दिव्याला लागला. वात पुढे सरकली व पूर्ण प्रकाशित झाली. ती तुझ्या हातून न कळत घडलेली गोष्ट तुला पुण्य देऊन गेली. चल, लवकर चल. तेवढ्यात स्नानाला गेलेला सुशर्मा परत आला. त्यानं दारात विमान पाहिलं. घरात येताच तो देवदूतांचा सांगावाही ऐकला आणि मांजराचा उद्धार झालेलाही त्यानं स्वतः डोळ्यांनी पाहिला. क्षणभर सुशर्माच्या मनात असा विचारही आला की मांजराचा उद्धार झाला, आपला उद्धार कधी होणार? त्यानं कळकळून श्रीहरीस प्रार्थना केली. ती प्रार्थना ऐकून देव धावत आले आणि त्या दीपपूजक सुशर्माचाही उद्धार केला. भगवान नारायण हे लक्ष्मीला म्हणतात, देवी, यासाठीच प्रत्येकाने या अधिक मासामध्ये व्रताचरण करावं आणि आत्मोद्धार साधावा. यातच मानवी जीवनाची खरी सार्थकता आहे. जय जय रघुवीर.